नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारते। सकाळी उठल्यावर पहिल्यांदा मोबाईल हातात घेतल्यावर अक्षर धूसर दिसतात का? वृत्तपत्र वाचताना प्रकाश वाढवावा लागतो का? टीव्ही पाहताना डोळे पटकन थकतात का? जर यापैकी एकही गोष्ट तुमच्यासोबत होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं अत्यंत गरजेचं आहे। कारण आज आपण अशा विषयाबद्दल बोलणार आहोत जो थेट तुमच्या दृष्टीवर, आत्मविश्वासावर आणि स्वावलंबनावर परिणाम करतो। वयाच्या 45 ते 50 नंतर अनेक लोक गृहीत धरतात की आता चष्मा लागणारच, वय झालंय, डोळे कमजोर होणारच, ही मानसिकता आपण स्वीकारलेली असते। पण मंडळी, ही एक मोठी चूक आहे। डोळे कमजोर होणं ही फक्त वयाची शिक्षा नाही, तर आहाराची, सवयींची आणि दुर्लक्षाची किंमत असते। आपले डोळे म्हणजे फक्त पाहण्याचं साधन नाही, ते मेंदूशी थेट जोडलेले असतात। डोळ्यांमध्ये हजारो सूक्ष्म नसांमधून सतत रक्तप्रवाह चालू असतो। पण वय वाढत जातं तसं डोळ्यातील रक्तपुरवठा कमी होतो, अँटीऑक्सिडंट्सची कमतरता निर्माण होते, स्क्रीनचा अतिरेक वाढतो, झोपेची गुणवत्ता घटते आणि सर्वात महत्त्वाचं, पोषण अपुरं राहतं। याचा थेट परिणाम म्हणजे डोळे कोरडे पडणं, धूसर दिसणं, जळजळ, डोकेदुखी आणि शेवटी चष्मा। औषध आणि चष्मा हे फक्त लक्षणावर उपाय करतात, पण मूळ कारण आतून पोषण देणं हेच विसरलं जातं। आपण लहानपणापासून ऐकत आलोय, गाजर खा, डोळे चांगले राहतील। हो, गाजर चांगला आहे, पण फक्त गाजर खाऊन डोळ्यांचं संपूर्ण आरोग्य टिकत नाही। डोळ्यांना लागतात वेगवेगळे अँटीऑक्सिडंट्स, रक्तवाहिन्यांना बळ देणारे घटक, रेटिनाचं संरक्षण करणारे पोषक द्रव्य आणि वयामुळे होणाऱ्या झिजेला थांबवणारी शक्ती। ही सगळी ताकद एकाच फळात नसते। म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी 4 जादुई फळं जी एकत्र काम करून डोळ्यांना आतून मजबूत करतात। मित्रांनो, ब्लूबेरी हे फळ छोटंसं असलं तरी त्याची ताकद प्रचंड आहे। विशेषतः रात्री कमी प्रकाशात नीट न दिसणं, ड्रायव्हिंग करताना डोळ्यांवर ताण येणं, स्क्रीन पाहिल्यावर थकवा जाणवणं, या सगळ्यांसाठी ब्लूबेरी अतिशय उपयुक्त ठरते। ब्लूबेरीमध्ये असलेले गडद रंगद्रव्य डोळ्यातील सूक्ष्म रक्तवाहिन्यांना सक्रिय करतात। यामुळे रेटिनापर्यंत रक्त आणि ऑक्सिजन पोहोचतो। नियमित ब्लूबेरी खाल्ल्याने डोळ्यांचा थकवा कमी होतो आणि रात्री पाहण्याची क्षमता हळूहळू सुधारते। वयाच्या 50 नंतर जे लोक रात्री दिसत नाही असं म्हणतात, त्यांच्यासाठी हे फळ एक नैसर्गिक आधार आहे। पपई हे फळ अनेक जण फक्त पचनासाठी खातात, पण डोळ्यांसाठी त्याचं महत्त्व फार मोठं आहे। वय वाढत गेल्यावर डोळे कोरडे पडतात, जळजळ होते आणि सतत पाणी येतं। हे सगळे म्हणजे आतून पोषणाची कमतरता। पपईमधील नैसर्गिक घटक डोळ्यांच्या पृष्ठभागाला ओलावा देतात आणि डोळ्यांची संवेदनशीलता कमी करतात। जे लोक म्हणतात डोळे उघडले की जळजळ होते, त्यांनी पपई नक्कीच आहारात घ्यावी। किवी हे फळ म्हणजे डोळ्यांसाठी एक ढाल आहे। वयाच्या 50 नंतर डोळ्यांच्या पेशी हळूहळू झिजायला लागतात, यालाच पुढे जाऊन दृष्टी कमी होणं म्हणतात। किवीमध्ये असलेले पोषक घटक या झिजेला गती देणाऱ्या घटकांशी लढतात। नियमित किवी खाणाऱ्या लोकांमध्ये मोतीबिंदू उशिरा येतो आणि दृष्टी टिकून राहण्याचा कालावधी वाढतो। डोळ्यातील नसा जितक्या मजबूत तितकी दृष्टी स्थिर। संत्री हे फळ डोळ्यांच्या नसांना बळ देते आणि रक्तपुरवठा सुरळीत करते। यामुळे डोळ्यांवर अचानक येणारा ताण कमी होतो आणि डोकेदुखीही आटोक्यात येते। वयाच्या 50 नंतर संत्री रोज खाल्ल्याने डोळ्यांची झीज संथ होते आणि चष्म्याची गरज लांबते। ही फळं एकाच दिवशी जास्त प्रमाणात खाण्याची गरज नाही, पण सातत्य अत्यंत महत्त्वाचं आहे। सकाळी तुम्ही घेऊ शकता संत्री आणि पपई, दुपारी किवी, आठवड्यातून 3 ते 4 वेळा ब्लूबेरी। हे साधं नियोजन केल्यास डोळ्यांना सतत पोषण मिळत राहतं। मंडळी, चष्मा ही गरज असू शकते, पण ती अपरिहार्य नाही। डोळ्यांची ताकद टिकवणं आपल्या हातात आहे, फक्त रोजच्या आहारात योग्य निवड केली पाहिजे। आजच नाही तर पुढची 10 ते 15 वर्ष तुम्हाला स्पष्ट पाहायचं असेल, स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर या 4 फळांना तुमच्या जीवनाचा भाग बनवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा आणि स्वतःवर खूप प्रेम करा।